मी आदिनाथ सुरनर। तर बघा, आज आपण पद्म पुरस्कार 2026 याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। बघा, पद्म पुरस्कार 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळते की बाबा एकूण 131 पुरस्कार प्रदान करण्यात आले। त्यापैकी 5 पद्म विभूषण, तर 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। यापैकी बरोबर 6 पुरस्कार परकीय NRI OCI यांना प्रदान करण्यात आले। त्याचबरोबर 16 पुरस्कार हे मरणोत्तर देण्यात आले, तर 2 पुरस्कार हे विभागून देण्यात आल्याचं आपल्याला समजून येतं। त्याचबरोबर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीला पद्मविभूषण, त्यानंतर 3 व्यक्तींना पद्मभूषण, त्याचबरोबर 11 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले। अशा प्रकारे एकूणात महाराष्ट्रातील 15 व्यक्तींना काय झालं तर पद्म पुरस्कार 2026चं वितरण करण्यात आलं। मग आता आपण पद्मविभूषण पुरस्कार कुणाकुणाला भेटले याविषयी थोडक्यात माहिती पाहू। बघा, तर पद्मविभूषण पुरस्कारामध्ये सर्वप्रथम आपण पाहू शकतो की धर्मेंद्र सिंग देओल यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला। ते महाराष्ट्रातील आहेत आणि त्यांना तो पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, केरळच्या केटी थॉमस यांना सार्वजनिक व्यवहारासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला। त्यानंतर यूपीच्या N राजम यांना कला क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला। त्यानंतर नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला, ते केरळचे आहेत। त्यानंतर VS अच्युतानंदन यांना सार्वजनिक व्यवहारासाठी पुरस्कार देण्यात आला, ते आहेत केरळचे। त्यानंतर बघा, आता आपण पद्मभूषण पुरस्काराविषयी माहिती पाहू। त्यानंतर पद्मभूषण पुरस्काराचा विचार केला तर महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यामध्ये अलका याग्निक यांना कला क्षेत्राची हा पुरस्कार देण्यात आला। त्याचबरोबर पियुष पांडे यांना तर कला क्षेत्राशी पुरस्कार देण्यात आला आणि ते मरणोत्तर। त्यानंतर उदय कोटक यांना व्यापार व वाणिज्य यासाठी काय करण्यात आलं, पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला। त्यानंतर आता आपण पद्मश्री पुरस्काराविषयी पाहू। तर पद्मश्री पुरस्काराचा विचार केला तर आज आपण महाराष्ट्रातील 11 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले त्याविषयी पाहू। यामध्ये आर्मिंडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी, तर अशोक खाडे यांना व्यापार व वाणिज्य या क्षेत्रासाठी, त्यानंतर ढिकल्या लाडक्या दिंडा यांना कला क्षेत्रासाठी, त्यानंतर बापूराव बोथे यांना सामाजिक कार्यासाठी, तर जुझैर वाशी यांना सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी, त्यानंतर माधवन रंगनाथम यांना कला क्षेत्रासाठी, त्याचबरोबर रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रासाठी, त्यानंतर रोहित शर्मा यांना क्रीडा क्षेत्रासाठी, त्यानंतर सतीश शहा यांना कला क्षेत्रासाठी आणि तो पण मरणोत्तर। त्यानंतर श्रीरंग देवबा लाड यांना इतर म्हणजेच कृषी क्षेत्रासाठी, त्यानंतर सत्यनारायण नवल यांना व्यापार व वाणिज्य क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आले। अशा प्रकारे आपण थोडक्यात 2026 पद्म पुरस्काराची माहिती पाहिली। धन्यवाद।